नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 सांख्यिकीमधीलच पुढील भाग अभ्यासणार आहोत। ठीक आहे। काल आपण वर्गीकृत वारंवारता सारणीवरून मध्यक काढणे आणि वर्गीकृत वारंवारता सारणीचा बहुलक काढणे, तसेच चित्ररूप आलेख म्हणजे काय, कशा पद्धतीनं वेगवेगळी वारंवारता सारणीमधील माहिती चित्ररूप पद्धतीने मांडता येते त्याचे प्रकार देखील अभ्यासलेले आहेत। आज आपण आयतालेख काढणे हा भाग अभ्यासणार आहोत। अगदी आलेख तुम्ही 7वी पासून शिकलेलाच आहात। आलेखाची माहिती तुम्हाला माहीतच आहे की या आलेखावरून आपण काय करू शकतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे आलेख काढू शकतो। वेगवेगळ्या प्रकारचे आलेख तुम्ही आतापर्यंत देखील काढलेला आहात, जसं की साधा आलेख, त्यानंतर जोड स्तंभालेख, शतमान स्तंभालेख या प्रकारचे तुम्ही आलेख काढलेला आहात। तर आज आपण आयतालेख हा सांख्यिकीमधील पुढील भाग अभ्यासणार आहोत। त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। तर बघा, आयतालेखसाठी एक प्रश्न दिलेला आहे की या वारंवारता तक्त्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये जितकी रक्कम गुंतवलेली आहे त्या फंडांची संख्या दिलेली आहे आणि त्याचे नक्त मालमत्ता मूल्य यांची संख्या दिलेली आहे। तर साधारणतः या दोन बाबींचा आपण विचार केला तर नक्त मालमत्ता मूल्य जे आहे ते 8 ते 9, 10 ते 11, 12 ते 13 या पद्धतीने आहे आणि फंडांची संख्या जी आहे 20, 40, 30, 25, 15 इतका आहे। तर नक्त मालमत्ता मूल्य जे आहे तेच आपले वर्ग आहे। आता हा जो वर्ग आहे तो सलग आहे का, तर हा वर्ग सलग नाही आहे, त्यामुळे हे वर्ग आपल्याला सलग करून घ्यावं लागेल। तर सुरुवातीला उदाहरण सोडवताना प्रश्नामध्ये वर्ग जर सलग नसतील तर आपल्याला ते सलग करून घ्यावे लागेल। सलग करायची म्हणजेच नेमकं काय करायचं, तर प्रत्येक वर्गाची पहिली वर्ग मर्यादा जी असते त्यातून 0.5 वजा करायचं आणि दुसऱ्यामध्ये 0.5 मिळवायचे। या पद्धतीने आपण वर्ग सलग करून घेऊ शकतो। वारंवारता जसं आहे त्या पद्धतीने आपण लिहून ठेवलेलं आहे। ठीक आहे। आता वर्ग आपण सलग करून घेऊया। तर आता एक उदाहरण मी सांगते, 8 ते 9 चे वर्ग सलग करून घ्यायचे आहे। तर बघा, 8.0 याच्यामध्ये 0.5 काय करायचं, वजा करायचं, म्हणजे पहिल्या वर्गामधील पहिली जी संख्या असेल त्याच्यामध्ये 0.5 काय करायचं, वजा करायचं। 0.5 वजा केले की किती, 10 तून 5 गेले 5 पॉईंट। आता इथं आपण हातचा परत दिला तर किती आलं, हे 7.5 ते, आणि दुसरी जी वर्ग मर्यादा असते 9 त्याच्यामध्ये 0.5 मिळवायचे। तर बघा, आता दुसऱ्या वर्ग मर्यादा कुठली आहे, 9, तर त्या 9 मध्ये काय करायचं आहे, 0.5 मिळवायचे। 9.0 आणि 0.5, तर 9.5 उत्तर किती येणार आहे, 9.5। ठीक आहे। म्हणजे 8 ते 9 मध्ये पहिल्या वर्ग मर्यादेमध्ये 0.5 वजा करायचे आणि दुसऱ्यामध्ये 0.5 बेरीजेमध्ये घ्यायचं, म्हणजे साधारणतः हे 7.5 ते 9.5 या पद्धतीने वर्ग मर्यादा होईल। याच पद्धतीने आता आपण पुढे करत जाणार आहोत। 9.5 ते 11.5, 11.5 ते आता पुढे याच पद्धतीने आपण सलग काय करू शकतो, घेऊ शकतो। 9.5 ते 11.5, 11.5 ते 13.5, त्यानंतर पुढचा आहे बघा 13.5 ते 15.5 आणि शेवटचा आहे 15.5 ते 17.5, 5 ते 17.5, म्हणजे ह्या सर्व वर्ग मर्यादेमध्ये 0.5 चा फरक येतो, म्हणजे वर्ग सलग आहेत। 7.9 ते 9.5, 9.5 ते 11.5, 11.5 ते 13.5, ठीक आहे। त्यानंतर 13.5 ते 15.5, 15.5 ते 17.5 या पद्धतीने आपण सुरुवातीला वर्ग सलग करून घेतले। आता त्याची वारंवारता दिलेली आहे प्रश्नामध्ये, ते आहे तसं लिहिलं, 20, 40, 30, 25, 15। ठीक आहे। या पद्धतीने सुरुवातीला आपण वर्ग सलग करून घेतलेला आहे। आता आपण आलेख काढणार आहोत। तर आलेखामध्ये पहिली बाब काय आहे बघा, एक्स अक्ष, उभी जी अक्ष आहे त्याला आपण काय म्हणतो, एक्स अक्ष, आणि सॉरी आडवी जी असते त्याला आपण एक्स अक्ष म्हणतो, उभी जी असते त्याला काय म्हणतो, वाय अक्ष म्हणतो। म्हणजे आलेखामध्ये सुरुवातीला एक्स आणि वाय अक्ष काढून घ्यायचा आहे। आता आडवी जी अक्ष आपण काढलेला आहे ती काय, तो काय असणार आहे, एक्स अक्ष असणार आहे। त्यानंतर उभी जी अक्ष असते त्याला आपण काय म्हणतो, वाय अक्ष। ठीक आहे। तर जिथे एक्स आणि वाय अक्षचा छेदनबिंदू असतो तिथे आपण निर्देशांक काय देतो, 0 देतो।
आता एक्स आणि वाय अक्ष काढताना काय गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या आलेख कागदावरती खालून तुम्ही जितकं सेंटीमीटर जागा सोडताय तितकंच सेंटीमीटर वाय अक्ष काढताना सुद्धा सोडायचं आहे. म्हणजे समजा खालून तुम्ही 2 घरं सोडला असाल तर वाय अक्ष काढताना सुद्धा 2 घरं सोडायची. या पद्धतीनं हे एक्स आणि वाय अक्ष काढून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट आहे आता आपल्याला प्रमाण लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता प्रमाण म्हणजे काय, एक्स अक्षावरती तुम्ही कशा पद्धतीनं मोजमाप घेणार आहात आणि वाय अक्षावरती कशा पद्धतीने. आता प्रमाण एक्स अक्ष बरोबर, ठीक आहे. आता हे एक्स अक्ष बरोबर, आता हे प्रत्येक घर आलेखामध्ये किती असतं, 1 सेंटीमीटरचं असतं. तर 1 सेंटीमीटर बरोबर एक्स अक्षावरती आपण प्रमाण किती घेणार आहोत, 2 रुपये. किती घेणार आहोत, 2 रुपये. आता पुढचं प्रमाण लिहूया आपण. वाय अक्षावरती प्रमाण घेणार आहोत आपण 1 सेंटीमीटर बरोबर, याच्यामध्ये मी प्रमाण घेते 10 खंड. ठीक आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे काय घेऊ शकताय, प्रमाण घेऊ शकताय. ठीक आहे. तर आता मी वाय अक्षावर काय घेतले, 1 सेंटीमीटर बरोबर 10 खंड. तर आता या आलेखामध्ये प्रमाण लिहिल्यानंतर आता बघा पहिली गोष्ट काय आहे, तर एक्स अक्षावरती समान भाग करून घ्यायचे आहेत पेन्सिलने. आयतालेख काढण्याच्या आधी समान भागाच्या काय करायच्या आहेत, खुणा करून घ्यायच्या आहेत. आता ह्या खुणा करून घेणं का आवश्यक आहे, म्हणजे तुमचा आयतालेख काढताना चुकणार नाही. आता समान भाग केलेला आहे. आता आयतालेख काढण्याच्या आधी आपण घेऊया की एक्स अक्षावरती आपण काय माहिती घेतलेला आहे की 2 रुपये, म्हणजे साधारणतः काय, नक्त मालमत्ता मूल्य. आपण एक्स अक्षावरती काय घेतलेलं आहे, मालमत्ता मूल्य. आणि वाय अक्षावरती काय आहे आपलं, वारंवारता. वाय अक्षावरती आपण काय घेतलं, वारंवारता. तर आता बघा आयतालेख काढण्याबद्दल आणखीन एक गोष्ट करावी लागेल आपल्याला. जे वर्ग सलग केलेले आहेत, जिथं आपण पहिलं घर सोडणार आहोत तिथे एक चिन्ह करायचं आहे आपल्याला. या पद्धतीनं चिन्ह करायचं आहे. आता हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं संकोच चिन्ह. म्हणजे हे वर्ग सलग केलेले असेल तर वर्ग सलग करण्यासाठी ह्या चिन्हाने एक्स अक्षावरती ही खूण केली जाते, याला संकोच चिन्ह म्हणतात. ठीक आहे. संकोच चिन्हामुळे आपले आयतालेख जे स्तंभ येणार आहेत ते काय होतात, समान मापाचे येतात. तर आता बघा पहिला स्तंभ आपण काढून घेणार आहोत. पहिल्या स्तंभामध्ये आता सलग केलेले जे वर्ग आहेत, साधारणतः बघा इथे सलग केलेले वर्ग कुठून चालू होतात, 7.5 आणि शेवटचा काय आहे 17.5. या पद्धतीने आपण प्रत्येक वर्ग लिहित जाणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बघा 9.5 9.5 म्हणजे हे परत परत आलेले आहे, ते पुन्हा पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे एकूण मला एक्स अक्षावरती काय काय घ्यावं लागेल, 7.5 9.5 11.5 13.5 आणि 15.5. नंतरचे जे वर्ग आहेत 2 नंबरला ते परत काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत, पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्यामुळे 2 वेळा घेण्याची आवश्यकता नाही, एकदाच घेणार आहोत. ठीक आहे. आता पहिला जो स्तंभ असणार आहे माझा तो कितीचा असणार आहे, 7.5चा. त्यानंतर असणार आहे 9.5. त्यानंतर असणार आहे 11.5. त्यानंतर असणार आहे 13.5 आणि त्यानंतर असणार आहे शेवटचा 15.5. या पद्धतीने आता मी काय करणार आहे, स्तंभामध्ये लिहून ठेवलेले आहे की पहिला स्तंभ 7.5चा, दुसरा 9.5, तिसरा 11.5, चौथा 13.5 आणि 15.5. आता इकडं मी वाय अक्षावरती काय घेणार आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10. ठीक आहे. म्हणजे इथं खंडांची संख्या आहे 10. 30 आपण वारंवारता म्हणून घेतलेली आहे. वारंवारता म्हणजेच काय, खंडांची संख्या लिहूया आपण. खंडांची संख्या तर 10 20 30 40 आणि 50. ठीक आहे. या पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता पहिला स्तंभ 7.5 ते 9.5 किती आहे, 20. ठीक आहे. आता हा 20 आहे तर बघा 20 कुठे येईल, इथं. प्रथम आडवी रेष ओढून घ्या, त्यानंतर काय करायचं आहे, तो स्तंभ जोडून घ्यायचा आहे. पहिला स्तंभ कितीचा आलेला आहे, 7.5 ते 9.5चा आहे. आता पुढे बघा, पुढचं 9.5 ते 11.5चं किती आहे बघा, 40. 40 कुठं आहे बघा, वाय अक्षावरती. तिथं आपण आडवी रेष मारली आणि तो स्तंभ जोडून घेतला.
ठीक आहे, म्हणजे 9 ते 5, 9.5 ते 11.5 हा दुसरा स्तंभ काढला. त्यानंतर 11.5 ते 13.5. आता ह्याचा किती आहे? 11.5 ते 13.5 चा 30 कुठं आहे बघा? वाय अक्षावरती प्रथम आडवी रेष ओढून घ्यायचा आहे आणि खाली जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा स्तंभ. त्यानंतर 13.5 ते 15.5 हा आहे 25. ठीक आहे, आता बघा इथं 20, 25 म्हणजे त्याच्यावरच्या 5 रेषा मोजतो आपण. 1 2 3 4 5. ठीक आहे, पुढचा स्तंभ आहे किती? 25. त्यानंतर शेवटचा आहे 15.5 ते 17.5. आता हा स्तंभ कितीचा आहे? 15चा. आता इथं 10 आहे, 10च्या वरती 5 रेषा मोजणार आहोत आपण. 1 2 3 4 5. हा स्तंभ कितीचा झाला? 15चा. आता हा जो आयतालेख काढणार आहोत, तुम्ही साधा जो आलेख काढत होता त्याच्यामध्ये हे स्तंभ जे आहेत ते जोडून काढले जात नव्हते, वेगवेगळे काढला जात होता. जसं साधा स्तंभालेखामध्ये, जोड स्तंभालेखामध्ये मात्र तुम्ही ते सगळे जोडून काढत होता. आयतालेखामध्ये तुम्ही जेवढे स्तंभ काढणार आहात ते सगळे स्तंभ एकमेकांना कसे काढायचे आहेत? जोडूनच काढायचे आहेत. कारण हे वर्ग सलग आहेत. 7.5 ते 9.5, 9.5 ते 11.5, 13.5 ते 15.5. आता हे असं न लिहिता काय करू शकता? इथे सुद्धा तुम्ही लिहू शकताय. म्हणजे हा 9.5 चा जो भाग आहे. आता बघा पहिला जो स्तंभ आहे तो 7.5 आणि 9.5 साठी. त्यानंतर 9.5 नंतर इथं लिहायचं 11.5. त्यानंतर 13.5. त्यानंतर हा आहे 15.5 आणि शेवटचा आहे 17.5. ठीक आहे, या पद्धतीने जर बघितलं आपण तर पहिला जो स्तंभ आहे आयतालेखाचा तो 7.5 ते 9.5 साठीचा वारंवारता 20 असणारा स्तंभ आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो 9.5 ते 11.5 वर्ग असणारा आणि 40 वारंवारता असणारा स्तंभ आहे. त्यानंतर पुढचा वर्ग 11.5 ते 13.5 हा 30 वारंवारता असणारा स्तंभ आहे. त्यानंतर 13.5 ते 15.5 हा 25 वारंवारता असणारा स्तंभ आहे. आणि शेवटचा आहे 15.5 ते 17.5 हा 15 वारंवारता असणारा स्तंभ आहे. या पद्धतीने आपण हा आयतालेख काढू शकतो. बघा थोडक्यात मी पुन्हा एकदा सांगते. आयतालेखामध्ये ज्या तुम्हाला किमती दिलेल्या असतील त्याच्यामध्ये वर्ग जर सलग नसतील तर वर्ग सलग करून घ्यावे लागतील. वर्ग सलग करताना तुम्ही काय करायचं आहे? पहिल्या वर्गामध्ये 0.5 वजा करायचा आहे आणि दुसऱ्यामध्ये 0.5 मिळवायचं आहे. या पद्धतीनं 8 ते 9, 10 ते 11 वर्ग सलग करून कसे झाले? 7.5 ते 9.5, 9.5 ते 11.5, 11.5 ते 13.5, 13.5 ते 15.5 आणि शेवटचा आहे 15.5 ते 17.5 वर्ग सलग करून घ्यायचा आहे. जर प्रश्नामध्ये वर्ग सलगच असतील 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 या पद्धतीनं तर तुम्हाला वर्ग सलग करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, त्यानुसार आपण आलेखामध्ये पहिल्यांदा काय केलं? वाय अक्ष काढून घेतला आणि एक्स अक्ष काढून घेतला. त्याच्यावर लिहिला आपण एक्स आणि वाय अक्ष. जिथं छेदनबिंदू आहे तिथं 0 लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर प्रमाण घेतलं मी. एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 2 रुपये आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 खंड. आता ती किंमत मी लिहिली. आता एक्स अक्षामध्ये 2 रुपये म्हणजेच ते काय आहे? नक्त मालमत्ता मूल्य. आणि वाय अक्षावरती मी काय घेतले? वारंवारता घेतले म्हणजेच खंडांची संख्या. मग इथं घेत असताना मी जे वर्ग सलग केलेले आहे ते वर्गच इथं घेतलेले आहे. 7.5, 9.5, 11.5, 13.5, 15.5 आणि 17.5. आता पहिला जो स्तंभ काढणार आहात त्याच्यामध्ये आणि वाय अक्षामध्ये बरोबर 1 सेंटीमीटरची काय सोडायची आहे? जागा सोडायची आहे आणि तिथं संकोच चिन्ह करायचं आहे. तिथून पुढचे सगळे स्तंभ तुमचे एकमेकांना जोडून येणार आहे. जसा की पहिला स्तंभ 7.5 ते 9.5 जो आहे तो 20 वारंवारता असणारा स्तंभ आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो 40 वारंवारता असणारा स्तंभ आहे आणि तिसरा जो आहे तो 35, चौथा जो आहे तो 25 आणि शेवटचा जो आहे तो 15. तर हे सगळे स्तंभ आपण एकमेकांना काय केलेले आहेत? जोडून काढलेले आहेत. या पद्धतीनं हा आयतालेख काढायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण पहिला आयतालेख काढलेला आहे. हा खूप सोपा भाग आहे. तुम्ही थोडासा सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये 4 गुण ते 5 गुण सहज तुम्ही मिळवू शकताय. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सराव संचमधील सर्वच्या सर्व आलेख काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण सराव संचमधील काही आलेख सोडवूया. सराव संच 6.4 मधील आपण उदाहरण सोडवत आहोत.
पहिलं उदाहरण आहे बघा, पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. आता इथं आयतालेखाद्वारे कोणकोणती माहिती दिली बघा. विद्यार्थ्यांची उंची दिली सेंटीमीटरमध्ये आणि विद्यार्थी संख्या. साधारणतः आता हे विद्यार्थ्यांची उंची म्हणजेच आपले वर्ग असणार आहे. आता हे वर्ग सलग आहेत का ते पाहूया. 135 ते 140, 140 ते 145, 145 ते 150 आणि 150 ते 155. म्हणजे इथं प्रश्नामध्ये वर्ग सलग करून दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला वर्ग सलग करून घेण्याची आवश्यकता नाही. आता पुढच्या रकान्यामध्ये विद्यार्थी संख्या दिली आहे 4, 12, 16 आणि 8. ठीक आहे. तर याचा आपल्याला काय काढायचा आहे, आलेख काढायचा आहे. तर सुरुवातीला बघा आपण मी एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून ठेवलेला आहे. एक्स अक्ष आणि वाय अक्ष. साधारणतः एक्स अक्षाला खालून तुम्ही जेवढी जागा सोडताय तितकंच वाय अक्षाला सुद्धा सोडायचं आहे. आता प्रमाण घेऊया आपण याच्यामध्ये. सुरुवातीला प्रमाण ठरवूया. तर एक्स अक्षावरती बघा 1 सेंटीमीटर बरोबर काय 5 सेंटीमीटर. उंची कशामध्ये असते, सेंटीमीटरमध्ये असते. आता हे 5 कशावरून, तर 135 आणि 140 मधला फरक किती आहे, 5. म्हणजे 2 वर्गामधला फरक किती आहे, 5. त्यामुळे आपण काय केलं, एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर उंची घेतली. त्यानंतर आता वाय अक्षावरती साधारणतः इथं तुलना करायचं की इथली वारंवारता कुठल्या पटीत आहे. आता तुम्ही वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 2 विद्यार्थी घेतला तरी चालेल. आता मी इथं काय करते, 1 सेंटीमीटर बरोबर काय घेणार आहे, वाय अक्षावरती 4 विद्यार्थी. ठीक आहे. तर एक्स वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. तुम्ही 2 विद्यार्थी घेऊन आलेख काढला तरी चालेल. त्यानंतर आता बघा ह्याच्यामध्ये पहिलं एक्स अक्षावरती आपण काय घेणार आहोत, तर एक्स अक्षावरती आपण वर्ग लिहिणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, पहिलं जे 1 सेंटीमीटरचं घर असतं तिथं आपण सुरुवातीला संकोच चिन्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखीन एक भाग येतो बघा. असा प्रकारचा आयतालेख काढताना एक्स आणि त्याच्या बाजूला एक्स डॅश असा संकेतांक लिहायचा असतो आणि वाय आणि वायच्या खाली वाय डॅश असा संकेतांक लिहायचा असतो. हे एक लक्षात ठेवायचं आहे. एक्स अक्ष जिथे लिहितो त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला एक्स डॅश असं लिहायचं आहे. वाय जिथे लिहितो त्याच्याबरोबर खाली वाय डॅश असं लिहायचं आहे. पहिल्या सेंटीमीटर मध्ये आपण काय करायचं आहे, संकोच चिन्ह काढून घ्यायचं आहे. तर हे संकोच चिन्ह जे आहे ते बरोबर पहिल्या सेंटीमीटरची रेष जिथं संपते त्याला बरोबर चिकटलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता एक्स अक्षावरती मी काय करणार आहे बघा, इथून संकोच चिन्हानंतरचे समान खुणा करून घेते स्तंभासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता वर्ग कसे आहेत, 135. ठीक आहे. त्यामुळे दुसऱ्या रेषेवरती मी काढणार आहे 140. त्यानंतर आहे 145 आणि त्यानंतर आहे 150 आणि शेवटचा आहे 155. म्हणजे जिथं स्तंभ काढण्यासाठी तुम्ही खुणा करून घेतलेला आहे, संकोच चिन्हाची जागा सोडून तिथून तुम्ही काय करू शकता किंवा तिथून पकडून काय करायचं आहे, ते सगळे वर्ग लिहित जायचे आहेत. ठीक आहे. तर इथं बघा संकोच चिन्ह इथं संपतो, त्यामुळे इथून मी स्तंभ काढायला चालू करणार आहे. तर इथं मी पहिला 135 घेणार, त्यानंतर 140, त्यानंतर 145, 150 आणि शेवटचा आहे 155. आता हे काय आहे, विद्यार्थ्यांची उंची. मग खाली लिहायला पाहिजे आपल्याला कशाची माहिती आहे ही जी दिलेली आहे ती काय आहे, विद्यार्थ्यांची उंची. विद्यार्थ्यांची उंची दर्शवलेली आहे. आता वाय अक्षावरती आपण काय घेणार आहोत, विद्यार्थी संख्या. मग ते लिहायचं विद्यार्थी संख्या. आता विद्यार्थी संख्या म्हणजेच आपली काय असणार आहे, वारंवारता. ठीक आहे. मग विद्यार्थी संख्या किती घ्यायचं आहे आपल्याला, 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. तर 4 गुणे 8, 4 त्रिकम 12 आणि 4 इंच 16. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण संकेतांक घेतलेलं आहे. तर आता आपण पहिला स्तंभ काढतोय. 135 ते 140 उंची असणारे किती विद्यार्थी आहेत, 4. त्यामुळे पहिला स्तंभ बघा 4, आडवी रेष प्रथम मागून घेतली आणि पहिला स्तंभ काढून घेतला. 135 ते 140 मध्ये किती विद्यार्थी आहेत, 4. पुढे 140 ते 145 मध्ये किती विद्यार्थी आहेत, 12. तर 12 बघा कुठे आहे, आता पुढचा स्तंभ 145 ते 150 हे विद्यार्थी संख्या आहे 16.
पुढे बघा, आता बघा ही रेष जी आहे जिथे 1 सेंटीमीटरची रेष आहे तिथं जायला पाहिजे, त्यामुळे हे मी परत पुन्हा काढणार आहे 150. आता 150 ते 155 चा स्तंभ कितीचा आहे? 8चा आहे. ठीक आहे, मग इथं 8 बघा कुठे आहे आपण. ठीक आहे, या पद्धतीने आपण 6.4 मधला पहिला आयतारेख काढलेला आहे. बघा पुन्हा एकदा मी सांगते, प्रथम x अक्ष y अक्ष काढून घेतला, x अक्ष त्याच्या विरुद्ध बाजूला x डॅश अशी खूण लिहायचं आहे, y च्या खालच्या बाजूला y डॅश लिहायचं आहे. जिथं दोन्हीही अक्ष छेदतात तिथं 0 लिहायचं आहे. त्यानंतर प्रमाण निश्चित केलं आपण, x अक्षावरती घेणार आहोत 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर उंची घेणार आहोत आणि y अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी. त्या पद्धतीने आपण विद्यार्थी उंची x अक्षावरती घेतलं 135, 140, 145, 150 आणि 155. पहिला 1 सेंटीमीटर मध्ये म्हणजे शून्यापासून 135 पर्यंत संकोच चिन्ह काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडं 1-1 सेंटीमीटर अंतरावरती आपण 4, 8, 12, 16 या पद्धतीनं अंतर घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक वर्गासाठीचा स्तंभ दिलेल्या वारंवारतेचा काढलेला आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता प्रश्न दुसरा आहे, खालील सारणीत ज्वारीचे एकरी उत्पन्न दिले आहे, त्यावरून आयतालेख काढा. आता इथे एकरी उत्पादन दिले बघा क्विंटलमध्ये 2 ते 3, 4 ते 5, 6 ते 7, 8 ते 9 आणि 10 ते 11. शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे 30, 50, 55, 40 आणि 20. सुरुवातीला वर्ग सलग आहेत का ते पाहूया. तर इथं वर्ग सलग नाही आहे, तर आपल्याला सुरुवातीला वर्ग सलग करून घ्यावे लागतील. जसं मी यापूर्वी सांगितले, पहिल्यामधून 0.5 काय करायचं आहे? वजा करायचं आहे. मी इथं करून दाखवते. 2.0 त्यातून 0.5 वजा करायचं आहे, म्हणजे उत्तर येईल 1.5. ठीक आहे, आणि दुसऱ्या वर्गामध्ये काय करायचं आहे? 0.5 मिळवायचं आहे, म्हणजे हे होईल 3.5. म्हणजे ठीक आहे, मी इथंच करून घेणार आहे, वर्ग सलग करून घेतलेला आहे. मग 2 ते 3 चा वर्ग काय झाला? 1.5 ते 3.5. आता पुढचा काय येईल मग? 3.5 ते 4.5. पुढे येणार आहे 4.5 ते 5.5. 5.5 ते किती होईल? 6.5. आणि शेवटचा आहे 6.5 ते 7.5. ठीक आहे, या पद्धतीने हे वर्ग होतील. वर्ग कसे झाले बघा, वर्ग सलग करून घेतलेला आहे आपण. 1.5 ते 3.5, 3.5 ते 5.5 या पद्धतीने पण लिहू शकतो, कारण तिथे 4.5 आहे. तर आपण सलग सोडवत जाऊया या पद्धतीनं. 3.5 नंतर दुसऱ्या वर्गामध्ये जर मी 0.5 मिळवलं तर किती होईल बघा. आपण पुन्हा वर्ग सलग करून घेऊया. ठीक आहे, हा 3.5. 3.5 मध्ये तर शेवटचं किती आहे? 5. 5 मध्ये 0.5 मिळवले तर किती होणार आहे? 5.5. त्यानंतर 5.5 इथं शेवटचं किती आहे? 7, तर हे होणार आहे 7.5. त्यानंतर 7.5 इथं शेवटचा किती आहे? 9. 9 मध्ये 0.5 मिळवलं तर होईल 9.5. त्यानंतर 9.5 ते शेवटचा अंक किती आहे बघा? 11. 11 मध्ये 0.5 मिळवले 11.5. म्हणजे हे वर्ग आपण सलग करून घेतलेले आहे बघा. 1.5 ते 3.5, 3.5 ते 5.5. 5.5 काय? इथला दुसरा वर्ग बघायचा, त्याच्यामध्ये 0.5 मिळवायचे आणि इथं लिहिताना आधीचा वर्ग आहे तो आहे तसं लिहायचा. म्हणजे 5.5 पुढचा आहे 7, 7.5. मग 7.5 पुढचा अंक आहे 9, 9.5. 9.5 इथं पुढचा अंक आहे 11, त्याच्यामध्ये 0.5 मिळवलं की येणार आहे 11.5. या पद्धतीने आपण वर्ग सलग करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता आपण आलेख काढूया. आलेखावरती मी x अक्ष काढलेला आहे, y अक्ष काढलेला आहे. x च्या विरुद्ध इथे x डॅश केलेला आहे, y च्या विरुद्ध y डॅश लिहिलेला आहे. त्यानंतर दोघांचा छेदनबिंदू आहे तिथे 0 लिहिलेलं आहे. आलेखावरती x आणि y अक्षावरती तुम्ही काय करायचं आहे? पेन्सिलनं समान 1-1 सेंटीमीटरच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. तसेच y वरती सुद्धा समान अंतराच्या काय करून घ्यायच्या आहेत? खुणा करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पहिलं जे सेंटीमीटर आहे इथं आपण काय करणार आहोत? संकोच चिन्ह काढणार आहोत. संकोच चिन्हाची रेष पहिल्या पूर्ण सेंटीमीटर पर्यंत काय काय केली पाहिजे? चिकटली गेली पाहिजे. आता प्रमाण निश्चित करूया आपण. x अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर काय घेणार आहोत आपण? साधारणतः हे वर्ग घेणार आहोत. आता हे लिहित जाऊया. 1.5
आता याच्यामधला फरक किती आहे? 1.5 ते 3.5 मधला जो फरक आहे तो आहे 2 क्विंटलचा. म्हणजेच आपण एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलेला आहे? 2 क्विंटल. ठीक आहे. मग हे प्रथम लिहूया आपण 1.5 ते 3.5. त्यानंतर पुढचा आहे बघा 5.5. 5.5 नंतर पुढचा किती आहे? 7.5. त्यानंतर आहे 9.5 आणि शेवटचा आहे 11.5. काय आहेत हे? एकरी उत्पादन. हे काय आहे? एकरी उत्पादन. आता वाय अक्षावरती आपण बघा शेतकऱ्यांची संख्या दिली आहे. साधारणतः ही 10च्या पटीत आहे. 10, 20, 30 या पद्धतीने आपण घेऊ शकतो. मग इथं घेऊया 10, 20, 30, 40, 50 आणि 60. ठीक आहे. इथपर्यंत घेऊया. आता हे काय वारंवारता आहे म्हणजेच काय? शेतकऱ्यांची संख्या. ठीक आहे. शेतकऱ्यांची संख्या वारंवारतेमध्ये दिलेली आहे. आता वाय अक्षावरती मग किती घेणार? 1 सेंटीमीटर बरोबर 10 शेतकरी किंवा 10 वारंवारता म्हटला तरी चालेल. ठीक आहे. आता आपण हा आलेख काढत जाणार आहोत. पहिलं बघा 1.5 ते 3.5 साठी शेतकऱ्यांची संख्या किती आहे किंवा हे उत्पादन घेणारे शेतकरी संख्या किती आहे? 30. म्हणजे इथं ठीक आहे. आता दुसरं 3.5 ते 5.5 क्विंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे? 50. म्हणजे इथे आता पुढे बघा त्यानंतर 5.5 ते 7.5 हे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे 55. इथं 50 आहे म्हणजे वरचे 5 रेषा आपण मोजणार आहोत. 1, 2, 3, 4, 5. आता 7.5 ते 9.5 उत्पादन घेणारे किती आहेत? 40. ठीक आहे. वाय अक्ष मी खोलते. किती उत्पादन येते? 40. त्यानंतर शेवटचा आहे 10, 9.5 ते 11.5 क्विंटल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे 20. आपण वाय अक्ष परत वाय अक्ष. ठीक आहे. बघा या पद्धतीने आपण हा प्रश्न दुसऱ्यासाठी आयतालेख काढलेला आहे. आपण समजावून घेऊया परत. प्रश्न दुसऱ्यामध्ये एकरी उत्पादन क्विंटलमध्ये दिलेले आहे 2 ते 3, 4 ते 5 या पद्धतीनं. आणि ते उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिली आहे 30, 50, 44 इत्यादी. आता याच्यामध्ये वर्ग सलग नाही आहेत त्यामुळे वर्ग सलग करून घेतले. म्हणजे 2 मधून पहिल्या वर्गामधून 0.5 वजा करून उत्तर आलं 1.5. दुसऱ्या वर्गामध्ये 0.5 मिळवले उत्तर आलं 3.5. आता हा 3.5 परत दुसऱ्या रकान्यात आहे तसा लिहायचा. पुढची वर्ग मर्यादा किती आहे बघा? 5. 5 मध्ये 0.5 मिळवला की 5.5. आता हा 5.5 तिसऱ्यामध्ये आहे तसा लिहायचा. शेवटचं दुसरं वर्ग मर्यादा किती आहे बघा? 7. त्याच्यामध्ये 0.5 मिळवलं तर होईल 7.5. इथं 7.5 परत लिहिलं. दुसरी वर्ग मर्यादा आहे 9. 9 मध्ये 0.5 मिळवलं की 9.5 होईल. परत 9.5 लिहायचं आहे. शेवटचा इथं 11. 11 मध्ये 0.5 मिळवलं की हे होईल 11.5. या पद्धतीने आपण वर्ग सलग करून घेतलेले आहे. मग आता आलेख काढताना नेहमीप्रमाणे प्रथम एक्स अक्ष काढलेला आहे, वाय अक्ष काढलेला आहे. एक्सच्या विरुद्ध बाजूला एक्स डॅश, वायच्या विरुद्ध बाजूला वाय डॅश काढलेला आहे. दोन्हीच्या छेदनबिंदूला 0 लिहिलेलं आहे. पहिल्या सेंटीमीटरमध्ये संकोच चिन्ह काढलेलं आहे. प्रमाण निश्चित केलं. एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 2 क्विंटल आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 शेतकरी. ठीक आहे. त्याप्रमाणे प्रमाण निश्चित केल्यामध्ये प्रमाण आपण सर्व अंक लिहिलेले आहे. एक्स अक्षावरती जे आपण वर्ग लिहिलेले आहेत ते शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन आहे म्हणून ते एकरी उत्पादन लिहिलेलं आहे. वाय अक्षावरती जे आहे ते वारंवारता आहे म्हणजेच ती शेतकऱ्यांची संख्या. त्यानुसार 1.5 ते 3.5
क्विंटलसाठी पहिला स्तंभ काढला आपण 30 शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यानंतर 3.5 ते 5.5 साठी दुसरा स्तंभ काढला हे आहेत 50 शेतकरी. त्यानंतर 5.5 ते 7.5 साठी हे उत्पादन घेणारे शेतकरी किती आहेत 55. म्हणजे इथं 50 येतो त्याच्यावरच्या 5 रेषा म्हणजे हा पुढचा स्तंभ जो आहे तो किती आहे 55 शेतकऱ्यांची संख्या दर्शवते. त्यानंतर पुढचा जो स्तंभ आहे तो 7.5 ते 9.5 साठी हे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे किती 40. आणि शेवटचा स्तंभ आहे 9.5 ते 11.5 साठी आता हे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे 20. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न दुसऱ्यासाठीचा आलेख पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. आता आपण आणखी एक आयतालेख काढूया. 6.4 मधला प्रश्न तिसरा आहे. प्रश्न तिसरा बघा काय आहे. खालील सारणीत 210 कुटुंबांची वार्षिक गुंतवणूक दिलेली आहे, त्यावरून आयतालेख काढा. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये बघा गुंतवणूक दिलेली आहे आणि त्यानंतर कुटुंबांची संख्या दिलेली आहे. गुंतवणूक हजारांमध्ये दिली आहे, म्हणजे 10 ते 15,000, 15 ते 20,000, 20 ते 25,000, 25 ते 30 आणि 30 ते 35 याप्रमाणे इतकी गुंतवणूक असणारी कुटुंबांची संख्या दिली आहे. 30, 50, 60, 55, 15 म्हणजे कुटुंबांची संख्या म्हणजे वारंवारता आहे आणि गुंतवणुकीसाठीची जी माहिती दिलेली आहे ते आपले वर्ग असणार आहे. म्हणजे वर्ग सलग आहेत का तर वर्ग सलग आहेत. त्यामुळे हा आयतालेख काढत असताना वर्ग सलग करून घेण्याची आवश्यकता नाही. चला तर मग आता आपण हा आलेख काढूया. तर बघा सुरुवातीला आपण एक्स अक्ष काढलेला आहे, वाय अक्ष काढलेला आहे. एक्स अक्ष इथं माहिती लिहिलेली आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला एक्स डॅश लिहिलेला आहे. उभा वाय अक्ष काढलेला आहे, वरती वाय आणि खाली वाय डॅश लिहिलेला आहे. छेदन बिंदूच्या ठिकाणी 0 लिहिलेला आहे. पहिल्या सेंटीमीटरचा जो भाग आहे नेहमीप्रमाणे तिथून मी संकोच चिन्ह केलेलं आहे. आता मी एक्स आणि वाय अक्षाचे समान भाग करून घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तसंच वाय अक्षावरती सुद्धा समान भाग करून घेतले 3, 4, 5, 6. आता आपण प्रमाण निश्चित करूया. आता एक्स अक्षावरती आपण गुंतवणुकीची रक्कम घेणार आहोत 10 ते 15, 15 ते 20. आता ह्या वर्गांमधला फरक किती आहे 5. म्हणजे एक्स अक्षावरती बघा एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 5,000ची गुंतवणूक आपण दाखवणार आहोत. ठीक आहे 5,000ची. त्यानंतर पुढे बघा कुटुंबांची संख्या म्हणजेच वारंवारता म्हणजे ह्या 10च्या पटीत आहेत. आपण 10, 20, 30 या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंब. आता हेच प्रमाण जर तुम्ही वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 5 कुटुंब असं घेतला तरी चालू शकतो. ठीक आहे. आता या पद्धतीने मी आता सर्व आपण काय करून घेणार आहोत अंक लिहून घेणार आहोत, निर्देशांक लिहून घेणार आहोत. आता एक्स अक्षावरती बघा इथं जिथं संकोच चिन्ह संपतो 1 सेंटीमीटर मध्ये तिथं आपण काय लिहिणार आहोत 10. त्यानंतर आहे 15, 20. त्यानंतर 20 नंतर पुढचं काय बघा 25, 30 आणि 35. आता हे काय आहे गुंतवणुकीची रक्कम, त्यामुळे इथं लिहावं लागेल आपल्याला. ही माहिती कशाची आहे गुंतवणुकीची रक्कम. आता इथं आपण 10, 20, 30 जे घेतलेलं आहे ते आपलं काय कुटुंबांची संख्या. ठीक आहे. प्रमाण निश्चित केलेलं आहे. प्रमाणानुसार एक्स आणि वाय अक्षावरती आपण किमती लिहिलेल्या आहे. आता आपण आयतालेख काढायला सुरुवात करूया. 10 ते 15,000 गुंतवणूक असणारी किती कुटुंब संख्या आहे किती कुटुंब आहेत 30. ठीक आहे. मग 30 साठीचा हा पहिला स्तंभ आहे. आता विद्यार्थी मित्रांनो चुका कुठे होतात बघा. बऱ्याचदा संकोच चिन्ह केल्यानंतर पण 1 सेंटीमीटर जागा सोडली जाते आणि मग आयतालेख काढला जातो. मग बरोबर असलं तरी पण ते तुमचं चुकणार आहे. लक्षात कसं ठेवायचं आहे संकोच चिन्ह जिथं संपतो तिथून तुमच्या आयतालेखाचा पहिला स्तंभ असला पाहिजे. ठीक आहे. आता 15 ते 20,000 गुंतवणूक असणारे किती कुटुंब आहेत 50 कुटुंब आहेत. त्यानंतर पुढे बघा 20 ते 25,000 असणारे किती कुटुंब आहेत 60. त्यानंतर
25 ते 30,000 गुंतवणूक असणारे कुटुंब किती आहे? 50. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे बघा 30 ते 35 असणारे किती कुटुंब आहे? 1000 गुंतवणूक असणारे कुटुंब आहे 15. म्हणजे इथं 10 आहे, 10च्या वरच्या 5 रेषा घ्याव्या लागतील आपल्याला. ठीक आहे. या पद्धतीनं ठीक आहे. याचप्रमाणे आपण प्रश्न तिसऱ्यासाठी आयतालेख पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. बघा पुन्हा बघा वर्ग सलग आहे, त्यामुळे वर्ग सलग करून घेण्याची आवश्यकता नाही. एक्स आणि वाय अक्ष काढला आपण, त्याच्यानंतर संकोच चिन्ह काढून ज्या पद्धतीने प्रमाण निश्चित केलेलं आहे त्या पद्धतीने आपण इथे सर्व संख्या लिहिलेल्या आहे. त्यानंतर एक्सच्या विरुद्ध बाजूला एक्स डॅश, वायच्या विरुद्ध बाजूला वाय डॅश आणि दोघांच्याही छेदनबिंदूला शून्य लिहायला विसरायचं नाही. आणि जो संकोच चिन्ह असतो तो पहिल्या 1 सेंटीमीटर मध्येच काढायचा आहे, त्याच्या पुढे जाता कामा नाही. जिथं संकोच चिन्ह संपतो 1 सेंटीमीटरला छेदतो तिथूनच तुमचा आयतालेखाचा पहिला स्तंभ असणार आहे. त्यानंतर एक्स अक्षावरती तुम्ही काय घेतलाय ते लिहिणं अपेक्षित आहे. ही काय गुंतवणुकीची रक्कम आहे 10, 15, 20, 30. आणि वाय अक्षावरती जे घेतलाय तुम्ही 10, 20, 30 ही काय कुटुंबांची संख्या आहे, जे आपण प्रमाण जसं ठरवले त्या पद्धतीने घेतली आहे. पहिला स्तंभ जो आहे 10 ते 15,000 गुंतवणूक असणारी किती कुटुंब आहेत? 30. 15 ते 20,000 गुंतवणूक असणारे किती कुटुंब आहेत? 50. 20 ते 25,000 गुंतवणूक असणारे किती कुटुंब आहेत? बघा तर हे आहे 60. आणि 25 ते 30,000 गुंतवणूक असणारे कुटुंब आहेत किती? 55. बघा हे आपलं स्तंभ चुकलेला आहे. 20 ते 25 30,000 गुंतवणूक असणारा स्तंभ असणं आवश्यक आहे 55चा. म्हणजे हा 50 इथं आहे, 50च्या वरच्या 5 रेषा. ठीक आहे. या पद्धतीने किती आला? 55. त्यानंतर शेवटचा स्तंभ आहे 30 ते 35,000 गुंतवणूक असणारी कुटुंबांची संख्या आहे 10. इथं 10 आहे, 10च्या वरती 5 रेषा. या पद्धतीने आपण हा प्रश्न तिसऱ्यासाठी आयतालेख काढून घेतलेला आहे. तर कधी कधी तुम्हाला आयतालेखावरून प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात बघा, त्याचा एक आपण नमुना पाहूया. प्रश्न कसा येईल? सोबतचा दिलेला आयतालेख पहा आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्नांची उत्तरे बघा कशी लिहिता येईल? तर विचारते 10 ते 15,000 गुंतवणूक असणाऱ्या कुटुंबांची संख्या किती? तर उत्तर येणार आहे 30. 30 ते 35,000 गुंतवणूक असणाऱ्या कुटुंबांची संख्या किती? तर इथून लिहायचं आहे किती आहे? 15. म्हणजे वारंवारता सारणी देऊन पण प्रश्न विचारले जाऊ शकतो आणि वारंवारता सारणी न देता आयतालेख छापलेला देऊ शकतो आणि या आयतालेखावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात या पद्धतीनं. किंवा बघा प्रमाण सुद्धा देणार नाही, त्याच्यावर विचारतील की एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती प्रमाण घेतलेलं आहे? वाय किती घेतलंय आपण? मग 5,000 रुपये. वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती प्रमाण घेतलेलं आहे? तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंब. 15 ते 20,000 उत्पादन असणाऱ्या कुटुंबांची संख्या किती आहे? तर आलेखावरूनच ठरवायचं आहे 50. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आयतालेखावर आधारित काही प्रश्न किंवा आयतालेख काढलेले आहेत. याच्यामध्ये आपण सरावासाठी 6.4 मधले काही आलेख काढलेले आहेत. आलेखावरून तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आपण चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीने इथं आयतालेख काढणे हा भाग संपलेला आहे. 6.4 मधली राहिलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्ही घरी सोडवायची आहेत. आयतालेख आलेख वहीमध्ये काढायचं आहे. जोपर्यंत तुम्ही आलेख वहीमध्ये ते काढणार नाही तोपर्यंत तुम्हामध्ये ते ॲक्युरेट येणार नाही. त्यामुळे सर्वांनी 6.4 पुन्हा सोडवायचे आहेत. सर्व आलेख स्वतःहून काढायचे आहेत. संकीर्णमधले सुद्धा आयतालेख काढायचे आहेत. ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत त्यांनी व्हिडिओमध्ये जितके आयतालेख काढलेले आहेत किंवा जेवढी उदाहरणं आपण आत्तापर्यंत सोडवलेली आहेत तेवढी जरी वहीत लिहून ठेवला आणि त्याचा अभ्यास केला तरी चालू शकेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण 6.4 हा भाग पूर्ण केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढचा भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.